फुलांना फळाला नसतं पाणी घालायचं, पाणी मुळांना घालायचं असतं. आपण का मागे पडतो, का मागे राहिलो? आपण स्वतः पलीकडे विचार करू शकत नाही, ते विसरून गेलो. जगामध्ये संख्येने जास्त युवा पिढी आपल्या भारतात आहे, पण सगळे म्हातारे झालेले आहेत. जे युवक म्हणतो ना आपण, ते म्हातारे आहेत, घाबरलेले आहेत की माझं काय होईल. धाडस नाही राहिलं शिल्लक. स्वप्न बघायची असतात, पण संबंध आयुष्यात ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी घालवायचं असतं. जो हारायला घाबरतो ना, त्याने जिंकण्याचा विचारच करू नये, विचारच ना. त्याने प्रेक्षकच व्हावं आणि स्वप्नच बघावी. हे ऑलिम्पिकचं वर्ष आहे. ऑलिम्पिकचा महिना चाला आता, म्हणजे काही या महिन्याच्या शेवटी सुरू होणार. मला सगळीकडनं विचारलं जातं की काय होणार, तुम्ही जाणार का ऑलिम्पिकला? आत्ताच अविनाश पण म्हणत होता, सर आपण जाऊन येऊया. पण मी जात नाही ऑलिम्पिकला. दर 4 वर्षांनी आपल्या देशाची जिथे मानहानी होते ती जागा म्हणजे ऑलिम्पिक. मेलेल्या झुरळासारखे लोक आपल्याकडे पाहतात, तिथे आपण कशाला जायचं? ज्या वेळेला आपण खरंच अभिमानाने सांगू शकू की आमचा देश आहे, आमचा देश चांगला आहे आणि आम्ही आमची संस्कृती तुमच्या सगळ्या संस्कृतींच्या पेक्षा श्रेष्ठ आहे, हे आम्ही सिद्ध करायला आलोत. अशी परिस्थिती जेव्हा असेल तेव्हा ऑलिम्पिकला जाण्याचा अर्थ आहे. नाही तर कलमाडीनं पण जायचंच आहे. ते दरवर्षी दरवेळेला जातातच ते. पण इथे आपला झेंडा लागत नाही, आपलं राष्ट्रगीत वाजत नाही, याची ज्यांना लाज वाटत नाही त्यांनी कशाला जायचं ऑलिम्पिकला? कॉमनवेल्थ गेम्स झाल्या ना. मला नवल वाटलं की एकदम मला विचारणा झाली तिकडनं दिल्लीहून की तुम्ही आमच्या शूटिंग टीमला कॉमनवेल्थ गेमसाठी ट्रेन कराल का म्हणून. 1 वर्ष होतं. आपल्याकडे ही पद्धतच नाही. म्हणजे मुळात कोचिंग लागतं, ट्रेनिंग लागतं, शिकवावं लागतं, हेच माहिती नाही की खेळाडूने सगळं आपलं आणायचं, जिंकायचं, आणि जिंकून आलात तर कौतुक करायला आम्ही येऊ. मी त्यांना सांगून पाहिलं, अहो फुलांना फळाला नसतं पाणी घालायचं, पाणी मुळांना घालायचं असतं. ज्या वेळेला तुम्ही जिंकाल त्यावेळेला आम्ही तुम्हाला मदत करू. जिंकणाऱ्याला मदत नाही लागत. तिथे ते तयार व्हायसाठी ते विजेते आपण तयार करायचे असतात. हे आम्हाला माहीत नाही, खरंच माहीत नाही. पण त्याने असं विचारलं की तुम्ही तयार कराल का टीम आमची? तर मी सगळी कामं सोडून दिली. वर्षभर त्या टीमबरोबर राहिलो, पुण्यातच जास्त. पण त्या टीमचे वेगवेगळे भाग आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे, तुम्हाला कल्पना नाही येणार की ट्रॅप अँड स्कीट हा एक प्रकार आहे शूटिंगमध्ये. नेमबाजीमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि खूप मेडल्स असतात. 17 गोल्ड मेडल्स नुसत्या नेमबाजीसाठी आहेत ऑलिम्पिकमध्ये. तर त्या 17 गोल्ड मेडलपैकी 6 गोल्ड मेडल्स ट्रॅप अँड स्कीटमध्ये आहेत. त्या ट्रॅप अँड स्कीटमध्ये आज आपल्याकडे 3 वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत आज. पण संबंध देशामध्ये दिल्लीमध्ये
एक रेंज आहे ती मेंटेन नाही आहे, निम्मा वेळ बंदच असते ती. काय परिस्थिती आहे ही? म्हणजे ज्याच्यात तुमच्या खेळाडूंना सगळ्यात जास्त संधी आहे त्या देशात, स्कॉटलंडमध्ये, स्कॉटलंड हा इंग्लंडचा एक छोटा भाग आहे, तिथे 25 इंटरनॅशनल स्टँडर्डच्या शूटिंग रेंजेस आहेत. आणि स्कॉटलंडमध्ये हे 5 वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत. 5. आमच्याकडे 3 आहेत, रेंज नसतानाच 3 आहेत. काय तुम्ही हे असं मला दरवेळेला विचारलं जातं की आता काय होईल, आता काय होईल. मी त्याला म्हटलं की आपण कुंभमेळ्याच्या संस्कृतीतले लोक आहोत. पंढरपूरची वारी आहे ना, त्या आपले ऑलिम्पिकला टीम जाते ती त्या वारीसारखी जाते. प्रत्येकाने आपली पालखी तयार करायची, त्या तिकडनं जायचं. एक पालखी ज्ञानेश्वरांची, एक देऊची. आपण कुठल्या पालखीतनं आपण जायचं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये ह्या वेळेला आम्ही कानी कपाळी ओरडून मेहनत करून 38 वेळा आपलं नॅशनल अँथम तिथे वाजवलं. 38 वेळा भारताला सुवर्णपदक मिळालं, आपलं राष्ट्रगीत तिथे वाजलं. नाहीतर आम्हाला चीनची, जर्मनीची, अमेरिकेची, रशियाची धून जी आहे राष्ट्रगीताची ती पाठ झाली आहे, कारण तेच ऐकायला लागायचं सारखं. आपलं वाजायचंच नाही तिथे. पण ते ह्या वेळेला 38 वेळा वाजलं आणि आपला झेंडा वर जातो. 38 म्हणजे गोल्ड मेडल मिळालं तर सगळ्यात वर लागतो. आणि पोडियम फिनिश म्हणजे सिल्वर किंवा ब्रॉन्झ मेडल असलं तर त्या देशाचे पण झेंडे वर लागतात. पण राष्ट्रगीत आणि सगळ्यात वर लागतो झेंडा, तो गोल्ड मेडल जिंकणाऱ्याचा. तर 101 वेळा आपल्याला आपला झेंडा तिथे वर दिसला, कारण आम्हाला 101 मेडल्स सगळे मिळून मिळाली. पण तुम्हाला सांगतो, सुव्हेनिर जे असतं ना, त्याच्यामध्ये या 101 लोकांचा, 101 नाही तर काही लोकांना जास्त होती. गगनला 4 गोल्ड मेडल्स मिळाली, काही बऱ्याच जणांचा. पण 41 लोकांनी तिथे जी मेडल्स मिळवली, त्या 40 लोकांचा एकत्र फोटो नाही आहे स्मरणिकेमध्ये, कारण पद्धतच नाही आहे. तुम्ही वेगळे, आमची पालखी वेगळी, तुमची पालखी वेगळी. काय ऑर्गनायझेशन आहे. चीनचा संघ येतो ना, तो संबंध संघ येतो आणि त्या संघाचे वेगवेगळे भाग असतात, ते भाग जिंकत जातात. सैन्य जे असतं ना, त्याला माहीत पाहिजे मी ह्या तिरंग्यासाठी लढतो आहे, तेच माहीत नाही. कारण तिरंगा हे भानगड काय आहे, काय कोणाला देणं घेणं नाही. आपण का मागे पडतो, का मागे राहिलो, आपण स्वतः पलीकडे विचार करू शकत नाही, ते विसरून गेलो. की माझ्यापेक्षा जास्त चांगला जर कोणी असेल तर मला आनंद नाही होत, मला दुःख होतं. माझ्यापेक्षा जर वाईट कोणी असेल तर मला आनंद होतो. का तर माझ्यापेक्षा जे फडतूस आहेत त्यांच्याशीच मी जिंकणार आहे. काय परिस्थिती झाली. काळजी घेतली जाते की जे चांगले खेळाडू आहेत ना, त्यांना उतरू देऊ नका. का तर आमचे खेळाडू जिंकायला पाहिजे. अरे तुमचे खेळाडू जिंकायला पाहिजे, तयार करा त्याला, शिकवा ना त्यांना. नाही नाही नाही, इंटर युनिव्हर्सिटी, वर्ल्ड इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन झाली आणि त्याच्यामध्ये 12 लोक जाणार. मी 1976 पासून ह्या गेममध्ये आहे शूटिंगच्या. म्हणजे आता किती वर्ष झाली मोजायला पाहिजे की ती 24 आणि ही 12 म्हणजे 36 वर्ष. 3 तप मी शूटिंगच्या गेममध्ये आहे. त्या 12 नावांच्या पैकी मला एकही नाव माहीत नाही. आणि मला नवल वाटलं की असं कसं काय, कुठली आली मुलं ही. तर आम्ही चौकशी केली आणि इकडनं पाठवलं की अरे कसं काय, इंटर युनिव्हर्सिटी आहेत, आमची मुलं कॉलेजमध्ये आहेत,
त्यांना सांगितलं नाही का, तर ती 12 मुलं ती गेली पाहिजेत कॉम्पिटिशनला. मग आम्ही कोर्टातनं स्टे आणला की असं कसं चालेल, तुम्ही नाही घ्या, तुम्ही टेस्ट घ्या. आणि त्या टेस्टमध्ये त्या 12 पैकी एकही येऊ शकला नाही. मग आमची टीम जर जाणार नसली तर आम्ही पैसे देणार नाही, तुम्ही आपल्या खर्चाने जा. तशीच आपल्या खर्चाने गेलेली 6 मुलं तिकडे मेडल जिंकून आली. स्टँडर्ड आपलं वाढलं आहे. नेमबाजीमध्ये सुद्धा का वाढलं आहे, असे स्पोरॅडिक कुठेतरी प्रयत्न होतो, कुठेतरी काहीतरी होतं. आपण व्यवस्था निर्माण करू शकत नाही. तुम्हाला मी सांगतो, इतकी प्रज्ञावान, इतकी इंटेलिजंट रेस संबंध जगात दुसरे नाही. पण प्रत्येकजण जगद्गुरूच असतो, त्याच्या खाली लेवलच नाही. त्यामुळे आपसात पटत नाही कोणाचं. पटवून घ्यायचं असतं हे मुळात माहीत नाही. आणखी गोष्ट महत्त्वाची म्हणजे क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण नालायक झालो आहोत. नालायक. जे जगामधली सगळ्यात उत्तम रेस आहे, सगळ्यात हुशार रेस आहे. हिटलरची थिअरी होती ना, आर्यन्स वगैरे, त्यांनी काय काय, तसं मी खरंच सांगतो तुम्हाला की हे अतिशय शार्प, उत्तम ग्रास्प असलेला, आणि नुसतं त्याच्यामध्येच नाही, कुठल्याही क्षेत्रात आपल्याकडे जी टॅलेंट आहे ना, ती इतकी जबरदस्त आहे की हे जे आपलं सुपर पॉवर बनण्याचं हे आहे ना, ते खरंच आपल्या हातात आहे. आणि सगळ्या जगामध्ये संख्येने जास्त युवा पिढी आपल्या भारतात आहे. पण सगळे म्हातारे झालेले आहेत. जे युवक म्हणतो ना आपण, ते म्हातारे आहेत, घाबरलेले आहेत की माझं काय होईल. धाडस नाही राहिलं शिल्लक. फक्त स्वप्न पाहायला व्यवस्था उत्तम केली आहे आम्ही. इतकी छान सिनेमासृष्टी बिल्डअप केली आहे, इतके छान TV की बघायचे. आपण फक्त बसायचा आणि स्वप्न बघायची. स्वप्न बघायची असतात, पण संबंध आयुष्यात ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी घालवायचं असतं. हे जर करायचं नसलं तर काय उपयोग आहे. की आमचं जे पोटेन्शियल आहे, आमची जी टॅलेंट आहे, ती आम्ही चिरडून टाकतोय. ती म्हणजे भीक मागत हिंडते. ज्यांच्याकडे समृद्धी हवी त्यांच्याकडे नाही आहे, आणि ज्यांच्याकडे भीक मागण्याचीच परिस्थिती असायला हवी ते सगळे डिसिजन घेणार, ते सगळे ठरवणार काय व्हायचं. म्हणजे ज्यांना डोकं हे नाही, शील नाही, चारित्र्य नाही, असे लोक आमचं पुढे काय होणार, आमचं भविष्य काय होणार ते ठरवणार. आणि आम्ही इतके हुशार लोक, इतके शूर लोक, त्यांना ते करू देतो पुन्हा पुन्हा. असं नसतं करायचं. जिंकायचंच असतं, जिंकायचं असतं. पण ते कसं, दुसऱ्याचे पाय कापल्यामुळे आपण जास्त जोरात पळतोय असं नाही होत. दुसऱ्याने जोरात पळावं यासाठी त्याला मदत करायची. चल तू तयार हो, तुझा सगळा खर्च मी करतो, पण मला हरवून दाखव. अशी म्हणायची हिंमतच नाही की अरे बापरे मी हरतोय का काय. मला माहिती आहे की आमच्या कॉम्पिटिशनला आम्ही गेलो तर त्या टीम होत नव्हती पूर्ण. ते टीम होत नव्हती म्हणून एकाने आपलं पिस्तूल दुसऱ्याला दिलं आणि त्याला म्हणाला की तू कर, ह्याच्यात मी पैसे भरतो तुझे. आणि ज्याच्याजवळ पिस्तूल नव्हतं त्याने ह्याला हरवून टाकलं की त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं आणि ह्याला नाही मिळालं मेडल.
तर मग त्याने सांगितलं ते पिस्तूल परत दे, आता परत तू रेंजवर दिसलास तर बघ मला. म्हणजे मला टीमचं गोल्ड मेडल मिळावं म्हणून तुला मी माझं पिस्तूल देतो, पण तू माझ्या पुढे नाही जायचं. काय परिस्थिती आहे. जो हारायला घाबरतो ना त्यांनी जिंकण्याचा विचारच करू नये, विचारच. मग त्याने प्रेक्षकच व्हावं आणि स्वप्नच बघावी. आम्हाला समजत नाही की कोण खरा हिरो आहे आणि कोण खरा अचिव्हर आहे, हे नाही समजत. मला 2020च्या याच्यामध्ये माझा एक इंटरव्ह्यू आपल्या TV चॅनलवरती चालला होता. मला आवडतं 2020, छान खेळतात, किती 3 तासात खेळ होतो, जिंकतात आणि सिक्सर बघायला मिळतो. क्रिकेटमध्ये अल्टिमेट शॉट सिक्सर आहे, त्या शॉटला आऊट नाही होत तुम्ही, म्हणजे बरोबर आला तर त्याला आऊट नाही होत, अल्टिमेट शॉट. आणि ते इतकं बघायला मिळत नव्हते. CK नायडूंनी 11 सिक्सर्स मारले, तर किती वर्ष आम्ही ते कहाण्या ऐकत होतो. पण आता 11 सिक्सर, 12 सिक्सर, 13 सिक्सर मारतात बराबर, चांगलं पाहायला मिळतं. तर त्याने विचारलं की, त्या एका प्रेक्षकाने प्रश्न विचारला मला, तुम्ही म्हणता हे 2020 चांगलं आहे, पण त्या 2020मध्ये आमचे जे हिरो आहेत, सचिन तेंडुलकर आहे, राहुल द्रविड आहे, हा सौरव गांगुली आहे, त्यांना बोली लावून दारू विकणारे लोक, सिनेमा नटनट्या हे विकत घेतात. हे तुम्हाला आवडतं? मी म्हटलं मला बिलकुल आवडत नाही, मला लाज वाटते त्याची. पण माझं म्हणणं आहे की ह्याला तुम्ही आणि आम्ही जबाबदार आहोत. ते म्हणाले का बरं? मी म्हटलं त्या दारू विकणाऱ्यांना त्यांची दारू पिऊन श्रीमंत कोणी केलं? कितीही गचाळ सिनेमा काढले तरी वाटेल तितके पैसे मोजून कोणी पाहिले? सचिन तेंडुलकरची, राहुल द्रविडची मॅच पाहायला आपण जात नाही आहोत म्हणून तर हे 2020ची भानगड आली. टेस्ट पाहायला कोणी येईना म्हणून वन डे आला, वन डे पाहायलाही येईनात म्हणून 2020 आलं. आम्हाला ह्या व्हॅल्यूज कळत नाही की दिल्लीला कॉम्पिटिशन होते आहे आणि तिथे जिम्नॅस्टिक्सची कॉम्पिटिशन आहे. पाहायला छान खेळ आहे, बघायला खूप छान वाटतं. सर्कस जसं पाहायला आपल्याला आवडते तसं. मग कोणी आला नाही पाहायला, कुत्रं नाही फिरकलं तिथे. जे भाग घेत होते ते पण नाही थांबले आणि जपानने सगळी स्वीप केली, सगळी गोल्ड मेडल. आपल्याला एक ब्रॉन्झ मेडल मिळालं. म्हणजे जपानचं नॅशनल अँथम आम्ही ऐकायचं पुन्हा पुन्हा, आपलं नाही ऐकायला मिळालं. आणि तिथे शेवटच्या दिवशी ही गर्दी, आज ही गर्दी आहे ही काहीच नाही. सबंध स्टेडियम असं भरलं तिथलं, इंदिरा गांधी स्टेडियम दिल्लीचं. का तर अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून आले. अमिताभ बच्चनना पाहायला ही खेचून गर्दी की मुंगी शिरायला जागा नाही. त्या जपानीज कोचने आमच्या कोचला विचारलं, हे कोण आहेत ग्रस्त आहे? ते म्हणाले की हे सिनेमा नट आहेत. ते म्हणाले फिल्म ॲक्टर, देन व्हॉट इज ही डुईंग हिअर? ते म्हणाले बघा ना ते किती लोकप्रिय आहेत. ते म्हणाले ते आम्हाला कळलं, पण तुम्हाला मेडल्स का मिळत नाहीत ते पण कळलं. कुणाला का असं वाटतं तुम्हाला? हे म्हणाले ज्या लोकांना जिंकण्याचं ॲक्टिंग पुरतं ते जिंकतील कसे? नाही की तो ॲक्टिंग करतो आहे जिंकण्याचा, तो तुमचा हिरो कसा होऊ शकतो? म्हणजे खेळाडूंचा तो ॲक्टर चांगला असला तर मग ॲक्टरचा हिरो. आमच्याकडे पण ॲक्टर पॉप्युलर आहेत म्हणाला, पण जे खेळांच्यासाठी गर्दी जमवायला ॲक्टरलाही बोलवावं लागत. म्हणून जपान ऑलिम्पिकमध्ये अजून गोल्ड मेडल जिंकतो आणि आपल्याला मिळत नाही. आपण व्हायकेरियस प्लेझरमध्ये खुश आहोत. त्या सिनेमातला हिरो जिंकला की आपण जिंकलो, त्या सिनेमातल्या हिरोला चांगली हिरोईन मिळाली की आपल्याला पण मिळाली. नाही, पण आपल्याला मात्र प्रत्यक्षात चांगलीच पाहिजे. सिनेमा हे समजत नाही की तुम्ही पैसा मिळवला तर पैसा मिळेल तुम्हाला,
सोनं बाजारात विकत घेता येतं, सुवर्ण पदक विकत नाही घेता येत. नाही तर मग त्याला आणून लाव ना तुमच्या घरी, कसं नाही लावत. कारण माहितीच असतं त्यांना की अंजलीच्या घरी गेलात तर ते सुवर्ण पदक, त्यातलं सोनं खरं आहे की खोटं आहे हे हा विचार नाही, पण ते सुवर्ण पदक खरं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. असं पदक जिंकायचं असतं. आपलं जे कॅलिबर असतं ना ते वाढवायचं असतं. तुम्हाला माहीत नाही, निसर्ग एवढी जबरदस्त शक्ती देतो तुम्हाला, पण ती शक्ती म्हणजे त्या पॉवर प्लगचं कनेक्शन असतं की अवेलेबल. इथे या प्लगमध्ये घातलं ते इतकं व्होल्टचं हे अवेलेबल आहे, या प्लगमध्ये घातलं इतकं व्होल्टचं, असं ते सगळे प्लग्स अवेलेबल आहेत. तुम्ही किती शक्ती, किती ऊर्जा आपल्यामध्ये घेता, त्याचा साठा किती करता, त्याच्यावर तुमची अचिव्हमेंट अवलंबून आहे. तुमची जी कर्तबगारी असते, तुमची जी लायकी असते ती वाढवायची असते आणि ती सतत वाढवायची असते, ती कमी नाहीच ठेवायची. आणि दोन गोष्टी की बुद्धी जी असते ना, बुद्धीला जो फोकस लागतो, शब्दांच्या साह्याने तुम्ही जे ज्ञान मिळवता. आम्ही चाणक्य मंडळमध्ये या कॉम्पिटिटिव्ह परीक्षांना शिकवतो. त्याच्यासाठी जो फोकस तुम्हाला लागतो, जो आत्मविश्वास लागतो, जी धडाडी लागते, त्याच्या दसपट धडाडी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह खेळ खेळला तर तुमच्यामध्ये येते. माहीत नाही आपल्याला. पालक म्हणतात 8वी संपली की 9वीपासून अभ्यास सुरू. द्या 10वी ना 12वीच्या परीक्षांना आता कुत्रं विचारत नाही. तुम्हाला परत CET द्यायला लावते. काय परीक्षांचा वेळ आहे आपल्या लोकांना, मला माहीत नाही. बेकार गोष्ट आहे. जिथे जरूर असेल तिथेच परीक्षा घ्या, नाही तर संबंध आयुष्य तुमची परीक्षाच तर आहे. तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह परीक्षा द्यायला तयार झाला ना, समजा खूप अभ्यास केला दणकून 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष झाला, एकदा IAS IPS, परीक्षा संपली का? नाही, परीक्षा संपत नाही. तुम्ही जो रिपोर्ट लिहित असाल ती लेखी परीक्षा आहे, आणि जो तुमचा इंटरव्ह्यू होईल कोणाशी, प्राईम मिनिस्टरशी, चीफ मिनिस्टरशी, DGशी, तुमच्या चीफ सेक्रेटरीशी, ती तोंडी परीक्षा आहे. परीक्षाच असते, ती चुकत नाही. परीक्षेला घाबरायचं नसतं. परीक्षेमध्ये ज्या वेळेला तुमचं ज्ञान कमीत कमी एक्झामिनरचं तोडीचं आहे, त्यावेळेला तुम्ही ती परीक्षा नापासवाल का? नाही, शक्यच नाही. जी लेवल म्हणजे गगन नारायणचं तुम्ही ऐकता, काय ताकद कमवली आहे त्याने. ते मी त्याला म्हटलं की तू मला विचारत होता, सर तुम्ही कॉमनवेल्थ गेम्स नंतर काय करणार? मी म्हटलं मी तुझ्याकडे जॉबसाठी ॲप्लिकेशन घेऊन येतो. तो हसायला लागला. तो म्हणाला, सर पगार कसा देणार मी? म्हटलं पगार नाही द्यायचा. तू आज जे 600 पैकी 600 मारलेस ना, तू विकत घेतल्यास मला, मी गुलाम तुझा, फुकट. तुम्हाला कल्पना नाही काय केलं पोराने त्या. हे एवढंसं टार्गेट असतं तुमच्या हाता एवढं. इथे जगातल्या सगळ्यात उत्तम रेंजेसपैकी एक रेंज आहे. या ना बघायला तिथे. आजच्यासारखं तिथे सगळं फ्री प्रोग्राम असतो. सगळा फ्री प्रोग्राम असतो तिथे. पण पायाला खुर्च्या वगैरे सगळं बसायला व्यवस्थित आहे. या तुम्ही, माझं नाव सांगा कोणी अडवलं तर तिकडे बघा. या पुढच्या महिन्यामध्ये देशातल्या सगळ्यात उत्तम नेमबाज तुम्हाला पाहायला मिळतील तिथे. ते येतील आणि भाग घेतील. उत्तम नेमबाजी बघायला मिळेल. या खरंच, आणि बघा तिथे. म्हणजे बाकीचं काय होतं आहे मला माहीत नाही बालेवाडीच्या स्टेडियमचं, पण निदान नेमबाजीचं तरी चालू आहे आणि तिथे कॉम्पिटिशन्स होत आहेत. आणि हे सगळे गगन वगैरे तिथे प्रॅक्टिस करतात. तर त्या तळहात आहे एवढं
ते टार्गेट 10 मीटरवरती लावतात. त्याच्या मध्यभागी एक रुपयाच्या किंवा 8 आण्याच्या कॉईन इतका गोल काळं वर्तुळ असतं आणि त्या वर्तुळाच्या मध्यभागी एक पांढरा ठिपका असतो, या पुस्तकातल्या फुल स्टॉप एवढा, पुस्तकामध्ये फुल स्टॉप असतो ना तेवढा. त्याच्यावर 60 गोळ्या मारल्या त्या ठिपक्यावर. पांढऱ्या गगननी ओळीनी 60 गोळ्या त्या ठिपक्यावर मारल्या आणि 600 पैकी 600चं रेकॉर्ड केलं. आणि नंतर कॉम्पिटिशन झाले म्हणजे फायनलचे 10 राऊंडची, त्याच्यामध्येही 10 पैकी 10 त्या ठिपक्यावर गोळ्या. एवढं करून दाखवलं जगात. त्यांनी 2दा केलेलं आहे, एकच तो नेमबाज त्या कॅलिबरचा तयार झाला. ते मी म्हटलं तू हे जे केलं आहेस ना ह्याच्यात मी गुलाम तुला काय, तू हुकूम करायचा फक्त. तो म्हणाला सर लोक मारतील मला, तुम्ही दुसऱ्याला नका सांगू म्हणा, मला सांगितलं तेवढं पुरं आहे. पण खरंच तुम्हाला सांगतो की हे शक्य आहे. हे अंजलीने पण केलं आहे, गगनने केलं आहे, सुमाने केलं आहे, जे राहुल द्रविडने केलं आहे. ते तो मला म्हणाला की सर मला आता वन डेमधनं नाही, 99ची गोष्ट आहे, मला आता वन डेमधनं काढून टाकणार आणि मग टेस्टमधनं पण काढणार. म्हटलं हे माझ्याशी बोललास हे शेवटचं, परत तोंडातून हा शब्द काढायचा नाही. ॲज ऑफ टुडे यू आर दी बेस्ट बॅट्समन इन दी होल वर्ल्ड. सबंध जगामध्ये तुझ्या तोडीचा, तुझ्या कॅलिबरचा बॅट्समन नाही आहे. 99मध्येच तो एस्टॅब्लिश्ड होता तेव्हाच. तुझं रोल मॉडेल काय आहे? तो म्हणाला माझं रोल मॉडेल सचिन तेंडुलकर आहे. आता काय कोणालाही खेळायचं असं सचिनसारखंच खेळावं असं वाटेल ना. म्हटलं तुझं रोल मॉडेल चुकलं. म्हणाला का असं म्हणता? मी म्हटलं अरे सचिन टायमिंगचा खेळाडू आहे आणि तू क्लासिक मिडलिंगचा प्लेअर आहे. तुम्ही पाहिलं असेल क्रिकेट टी व्हीवर, तर तुमच्या ध्यानात येईल की टायमिंग म्हणजे ही बॅट फिरते आणि तो बॉल चाललेला असतात बरोबर मध्यावरती खाडकन लागतं जातो, सिक्सर का बाउंड्री जे असेल ते. मी म्हटलं तुझी अडचण एवढीच आहे की तू क्लासिक स्ट्रोक खेळतोस आणि फिल्डर ते अडवतात. फिल्डरकडे खेळायचं नसतं, वेकंट स्पेसमध्ये खेळायचं, म्हणजे बरोबर मधनं बॉल काढायचा. ते सचिन करतो, ते शिक त्याच्याकडनं. तुझा रोल मॉडेल अर्जुन रणतुंगा आहे, तो मोदले होता, पण तो प्लेसिंग इतकं चांगलं करायचं की बरोबर त्या 2 फिल्डरच्या मधनं बॉल जायचा ना, आपला चालत तिकडे जायचा. आम्ही म्हणायचं याचे रन्स नाही, हे वॉक्स आहेत की 100 रन्स काय 100 वॉक्सच काढले की चालतच जायचा तो. तर ते तू कर. आणि फोकस वाढवायचा असतो. एकाग्रता जी असते ना ती किती मार्गाने आपण भंग करून घेतो काय सांगता येत नाही. आपल्या डोक्यामध्ये कुठले विचार केव्हा येतील काय सांगता येत नाही. टी व्ही चॅनल असताना ते आपल्याला रिमोट कंट्रोल असतो, ते जर बिघडलेलं असलं ना तर ते टी व्हीमध्ये बिघाड आहे समजा, आपल्या कंट्रोलशिवायच ते चॅनल बदलत राहतं, ते असं जाईल राह. तसं आपल्या डोक्यामध्ये चाललेलं असतं की कोणतं चॅनल आत्ता लागेल, कोणतं चॅनल नंतर लागलं. आता ह्या हॉलमध्ये कितीतरी विचार, कितीतरी प्रोग्राम्स आहेत. इथे आपण टी व्हीचा एक हे लावला तर टी व्ही लावला की ते चॅनल आपल्याला दिसेल. आपल्या हातामध्ये कंट्रोल पाहिजे, म्हणजे मग हा कार्यक्रम बोरिंग आहे म्हटलं की आपल्याला तो चेंज करता आला पाहिजे. आपण चेंज नाही करू शकत, ही अडचण आहे. सगळ्यांना, ज्यांना मार्क कमी पडतात, ज्यांना खेळायला जमत नाही, जे हारतात लवकर, त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. चॅनल रिमोट तो जो आहे हातात तो काम नाही करत. की चॅनल म्हणजे चॅनल चाललंय ना ते मला नको आहे, मला बिलकुल नको आहे. पण ते चॅनल ऑन झालं, मला हुकमे बदलता येतं हे विसरायला होतं. मी तुम्हाला सांगतो, आपल्या मेंदूमध्ये 2 वेगवेगळे भाग आहेत.
एक भाग अनुभवाचा आहे आणि दुसरा भाग शाब्दिक ज्ञानाचा आहे. शाब्दिक ज्ञान म्हणजे त्याला आगम ज्ञान म्हणतात, की दुसरं बोलतायत आपण ऐकतो किंवा आपण पुस्तकातनं वाचतो. शब्दांच्या साह्याने येणारं ज्ञान हे शाब्दिक ज्ञान आहे. ते ग्रास्प करणं, ते शिकणं, ते मांडणं हे शाब्दिक कौशल्य आहे. आणि प्रत्यक्ष अनुभव हे अशाब्दिक कौशल्य आहे. ब्रह्म काय आहे ह्याचं कोणी वर्णन नाही करू शकलेलं. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ब्रह्म उष्ट झालेलं नाही आहे, कारण ते कोणाच्याही तोंडातनं बाहेर आलं नाही, कोणी वर्णन नाही करू शकत. तर तसं अनुभवाचं जे कौशल्य असतं ना, त्याचा भाग वेगळा असतो. आणि तो भाग कला आणि क्रीडा या क्षेत्रात डेव्हलप होतो. नाहीतर तुमचा मेंदू डेव्हलप होत नाही. तुम्हाला निर्णय घेण्याची शक्ती येत नाही. तुमच्यामध्ये धडाडी आणि धाडस येत नाही. जिममधल्यानी नाही येणार ते. जिममध्ये जी शक्ती येते ना, ती तुम्हाला विकृती आणते. तुम्ही स्वतःला खूप दणगे समजायला लागता आणि तुमच्यापेक्षा दादा कोणी आला तर घाबरून पळून जाता. आणि जे दुबळे असतील त्यांना चिरडायला पाहता. याच्यासाठी शक्ती नाही कमवायची. बलम आर्त भल उपशांतये. जे दिन दुबळे असतील त्यांच्या मदतीला उभं राहायचं ताकदीने, त्याच्यासाठी बळ कमवायचं असतं. आणि ते क्रीडा क्षेत्रामध्ये त्या बलाच्या बरोबर तुमचं मन कणखर होत जातं की चुकलं नाही, आता पुढच्या वेळेला नाही चुकू देणार. मागच्या क्षणाला चुकलेलं आहे ते ह्या क्षणाला वेगळं चॅलेंज आहे, पुढच्या क्षणाला वेगळं चॅलेंज आहे. पण ते विचार आपल्या मनाला फार घेरतात. नवीनच चॅनल सुरू होतं, गोंधळ उडत जातो की मला कुठला विचार पाहिजे आहे ते समजत नाही. आणि जो विचार येईल तोच आपलं ते धडधड धडधड चालतं. तुमचे परीक्षा नीट होत नाही, तुमचं मॅच नीट होत नाही. जिंकणार कसं? आमच्याकडे नाशिकला एक श्रेया नावाची मुलगी आहे, श्रेया गावंडे. ती आता पुण्यातच प्रॅक्टिस करते, खूप छान शूटिंग करते. लहान मुलगी आहे, 18-19 वर्षाची असेल. तिला अनुभव मिळण्यासाठी आम्ही पाठवले झेकोस्लोवाकियाला. झेकोस्लोवाकियामध्ये कॉम्पिटिशन आणि ऑलिम्पिकचं वर्ष आहे, त्यामुळे त्या कॉम्पिटिशनला युरोपमधले सगळे चॅम्पियन्स उतरले. त्या कारण अनुभव मिळतो कॉम्पिटिशनचा, स्पर्धेचा अनुभव घ्यायला सगळे भारी प्लेयर्स तिथे उतरले. आणि श्रेयाने करिअर बेस्ट परफॉर्मन्स केलं. म्हणजे ती 400 पैकी 372 ते 75 इथे मारायची, तिथे तिने 384 मारली. हा ऑलिम्पिकचा मेडल झोन आहे, म्हणजे मेडल मिळू शकतं 384 मारणाऱ्याला. इतकं चांगलं तिने केलं. आणि फायनलला उभी राहिली. फायनलला 10 लोक उभे राहतात. 8 लोक असतात. त्या 8 मध्येही 4थ्या नंबरवर उभे राहिले, कारण ते स्कोअरप्रमाणे ते उभे करतात. आणि मग कॉम्पेअरनी अनाऊन्स करायला सुरुवात केली की नंबर 1 वर जी मुलगी आता उभी आहे ती मुलगी वर्ल्ड कप फायनल, म्हणजे त्या वर्षीचे सगळ्यात उत्तम खेळाडू निवडून त्यांची कॉम्पिटिशन ती वर्ल्ड कप फायनल असते, त्याच्यामधली गोल्ड मेडल विनर. दुसऱ्या नंबरवर आहे ती ऑलिम्पिकमध्ये, चीनच्या ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल विनर. तिसरी आहे ती युरोपियन कप जिंकलेली युरोपियन मेडल विनर, युरोपियन गोल्ड मेडलिस्ट चॅम्पियन. आणि 4थ्या नंबरवर श्रेया होती. तिचे काही परफॉर्मन्स पहिल्यांदाच एकदम ती फायनलमध्ये होती. मग त्याने एवढंच अनाऊन्स केलं की ऑन 4th नंबर
इज द अपकमिंग स्टार फ्रॉम इंडिया, श्रेया गावंडे. नाही, आत्ता टाळ्या नका वाजवू, कारण ती घाबरली हे ऐकून. नंतरच्या 4 ज्या होत्या त्या पण भारीच होत्या सगळ्या, कारण युरोपमधल्या ज्या बेस्ट शूटर्स होते सगळ्या आल्या होत्या. तर त्यांचंही सांगितलं त्याने वर्णन. हिचे हातपाय लटलट कापायला लागले की ह्यांच्याबरोबर मी कशी फायनल खेळणार. आणि इतकी गोंधळली ती की पिस्तूल सेट करायला 2-3 मिनटं देतील, पिस्तूल सेटच नाही करता आलं. आणि ती शेवटची झाली, 8व्या नंबरवर गेली. आणि मला म्हणाले, सर मला तो जो ट्रेमर आला की हातात आणि पायात तर कापायला, ते थांबेच ना, इतकी मी घाबरले की ह्या सगळ्या इतक्या भारी प्लेयर्सशी मी कशी कॉम्पीट करणार. मी म्हटलं, अगं याच्यासाठीच तू प्रॅक्टिस करत होतीस की यांच्या बरोबर तुला कॉम्पिटिशन करायला मिळावी म्हणून. उगीच नाही देणार कोणीतरी मेडल, तिथे जाऊन जिंकायचं असतं. तुझ्या मनामध्ये हा विचार येता कामा नये की ह्या माझ्यापेक्षा चांगल्या आहेत. तुला हा विचार करता यायला पाहिजे की ही पहिल्या नंबरवर जी आत्ताची जगातली सगळ्यात उत्तम खेळाडू आहे ती माझ्या फक्त 3 पॉईंट पुढे आहे. ती 387 वर आहे, मी 384 वर आहे. ही जी ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट आहे ती माझ्यापेक्षा 2च पॉईंट पुढे आहे. आणि युरोपियन चॅम्पियन 1च पॉईंट पुढे आहे. आणि ह्या ज्या बाकीच्या 4 आहेत त्यांना मी आत्ताच तर हरवलंय, माझ्या खाली उभ्या आहेत त्या. हा विचार तुला करता आला पाहिजे, स्वतःला पटवता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे, मग काळजी नाही. मग 8 दिवसांनी हॅनोवरला जर्मनीमध्ये कॉम्पिटिशन झाली. तिथे श्रेयानी 1 गोल्ड आणि 1 सिल्वर जिंकून आली. फक्त तो विचार, तो चॅनल कुठला लावायचा तो कळला की गोल्ड मेडल आला. आता टाळ्या वाजवायला हरकत नाही. तुम्ही कुठले विचार मनामध्ये घोळू देता हा खूप महत्वाचा भाग आहे. तुम्हाला कळत नाही की कुठले विचार मला नको आहेत, कुठले विचार मला पाहिजे आहेत, कुठले विचार मी मनात येऊ देऊ, कुठले विचार मी ॲक्सेप्ट करू, कुठले विचार मला समजले पाहिजेत, उमजले पाहिजेत, हे तुम्हाला समजायला हवं. कुठलंही क्षेत्र निवडा, कुठलंही क्षेत्र निवडा. मला विचारायला येतात मुलं की सर कुठले विषय मी घेऊ. त्यांना खात्रीच नसते की जे विषय तुम्ही शिकत होता ते घ्या ना. काय तुम्ही ग्रॅज्युएशनला बेस तयार झालेला असतो, नको मला जरा अवघड वाटतं बरं. मग शेवटी मी सांगितलं की मी इथे चिठ्ठ्या ठेवतो, त्याच्यावर 2-2 विषयाची मी नावं लिहितो, आणि मग तुम्ही या आणि आपली चिठ्ठी उचला, जे 2 विषय येतील ते घ्या. माझं चॅलेंज आहे की ज्याला वाचलेलं समजतं, एवढी बुद्धी ज्याला आहे, तो 3 ते 5 वर्षात त्या विषयात एक्सपर्ट होऊ शकतो. एक्सपर्ट. कॉम्पिटिटिव्हची परीक्षा जी असते ती तज्ज्ञांनी द्यायची असते, विद्यार्थ्यांनी नाही. तुम्ही त्या विषयामध्ये तज्ज्ञ बनायचं असतं. त्याला विचारा त्याला कसं ते बनतात, की त्या विषयाचा ग्रास तुम्हाला आला पाहिजे. ह्या गिफ्ट्स आहेत नेचरच्या आपल्याला, जिज्ञासा आणि चिकीर्षा. जिज्ञासा म्हणजे कुतूहल आहे की हे काय आहे. ते कुतूहल जागे करून तुम्ही ज्या विषयाकडे पाहाल ते ज्ञान तुमच्या डोक्यात उतरायला आसुसलेलं आहे. ती वाट पाहते तुमची की कोणी माझ्याकडे का पाहत नाही आहे. तो जो कुठला कण बोसॉनचा तो वाट पाहत होता, मला इतके दिवस लागत आहेत शोधायला, मला नाही, इतक्या जणांना इतके दिवस का लागत आहेत, तो वाट पाहत होता. तसं सगळं ज्ञान
तुमची वाट पाहत असतं. सगळं कौशल्य हे तुमची वाट पाहत असतं की जे कोणीही केलेलं नाही तेही तुम्ही करू शकता. तर मग जे केलंय ते करायला काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. आणि हे पण ध्यानात घ्या तुमच्या की ज्या गोष्टी तुमच्याकडे गुरुकडनं आप्त किंवा तुमचे जे पालक वगैरे आहेत त्यांच्याकडनं आल्या, त्याच्या पुढचं तुम्हाला सुचायला लागतं. जी परंपरा तुम्ही ॲक्सेप्ट करता ना, त्याच्यामध्ये पुढे जाणं हे काम आहे तुमचं. त्याच्यात अडकायचं नसतं, परंपरेत नसतं अडकायचं. एक क्लासिक बेसिक जे ज्ञान आहे ते तुम्हाला गुरु देतात, पण गुरुने दिलेल्या ज्ञानाचं ॲप्लिकेशन काय आहे आणि त्याचे पुढचे टप्पे कोणते आहेत हे करायची शक्ती निसर्ग तुम्हाला देतो. आत्ता ह्या वयामध्ये तुम्हाला सांगतो, आतापासून 30 ते 40 वर्षापर्यंत तुमचा ग्रास्प इतका वाढू शकतो. आईन्स्टाईनने जे काम केलंय ना सगळं, त्याच्या यंग एजमध्ये केलं, पहिल्या झटक्यालाच इथे. आणि नंतर मग ते प्रगल्भ होत गेलं ज्ञान त्याला. पण जे सुचतं ना, ते सुचणं महत्त्वाचं आहे. एक अनुपमा चेस खेळायचे अभ्यंकर. आता ते रघुनंदन गोखले आपला जो बेस्ट चेस प्लेयर कोच आहे, त्याची बायको होती. आता अतिशय छान खेळायची, इंटरनॅशनल मेडल्स तिने आणलेली. आणि ती माझ्याकडे आली, मला म्हणाली की सर मी आता हाऊसवाईफ झाले, म्हणजे गृहिणी, मला वेळच होत नाही. आणि आता ते इतकं डेव्हलप झालं आहे हे सायन्स की कॉम्प्युटरवरतीच बसलेले असतात लोक. आमचे नवीन नवीन मूव्ज, नवीन नवीन गोष्टी, ते सगळं ते शिकत असतात. माझा मुलगा आता 10वीला आला आहे. 10वीला मुलगा म्हणजे काय आईची आणि वडिलांची अवस्था होते मला माहिती आहे की आता काय होईल. 10वीला आला म्हणजे पानिपतावर लढाईलाच चाललाय विश्वासराव पेशवा, तसे लोकांना वाटतं. हे तर मला वेळच नाही होत. आणि मी तिथे चेसमध्ये ए आणि बी अशा 2 लेवलच्या कॉम्पिटिशन्स असतात. मी नॅशनल बीलाच क्वालिफाय नीट खेळू शकत नाही आहे, तर मग मी एमध्ये कशी जाणार? मला इंटरनॅशनल मेडल परत मिळवायचे, त्या लेवलवर मला परत खेळायचे, तर मी कसं खेळू? मी म्हटलं मी तुला युक्ती सांगतो, पण धाडसाची आहे. म्हणजे जसं इकडनं मारवडी कड्यावरनं खाली तसं सांगण्यासारखं आहे. मी म्हटलं तुझी हिंमत, धाडस फक्त बिल्डअप कर. 2 भाग आहेत चेस खेळण्याचे. जे पद्धत असते ना, त्याच्यात एक डिडक्टिव्ह असतं, म्हणजे सगळ्या प्रकारच्या नॉलेजचं ॲप्लिकेशन जे असतं ना, ते एक डिडक्टिव्ह असतं आणि दुसरं इंट्युटिव्ह असतं. म्हणजे तुम्हाला जे सुचतं ते, किंवा तुम्ही सगळ्या तारतम्य भावाने काय बरोबर काय वाईट सगळ्याचा विचार करत करत आलेले निर्णय आणि एकदम सुचलेले निर्णय, असे 2 वेगळे भाग असतात. जे जिनियस असतात त्यांना सुचतं, आणि ज्यांना सुचत नाही ते मेहनत करून मग त्यांनाही सुचायला लागतं. कळलं का? की दोन्ही महत्त्वाचंच आहे, की इंट्युटिव्ह पण पाहिजे आणि डिडक्टिव्ह पण पाहिजे. ते म्हटलं जेवढं होईल तेवढं डिडक्टिव्ह कर. ह्याच्या 64 घरं आहेत चेसची आणि ते 32 प्यादी. त्याचं जे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे ते इतक्या मूव्ज होतात असंख्य की त्या कॉम्प्युटरमध्येही अजून नोंद झालेल्या नाही आहेत सगळ्या. इतकं प्रचंड ते काम आहे. पण माणसाच्या ब्रेनमध्ये
जी सुचण्याची शक्ती आहे ना, ती त्या कॉम्प्युटरपेक्षा कितीतरी प्रचंड आहे. म्हणून माणसाने कॉम्प्युटर शोधून काढला, नाही तर शोधता आला नसता. कळलं? तर तू एकच काम कर, आतापासून जे खेळशील आजपासून, ते जे सुचेल ते करायचं. संप जखमी झाले म्हणून तलवार फिरवत जायचं लढाय. वेडा तर मराठे वीर दौडले सात, इतकं माहिती आहे. पण ते जाऊन कोसळले, तिने मारले गेले सगळे. तसं तू त्या हिमतीने जा आणि खेळ. तर ती हसायला लागली. मी म्हटलं तू करून बघ, खरं मला सांग. त्याच वर्षी ती ए मध्ये जिंकली, म्हणजे बी तर क्लिअर केलं, ए मध्ये जिंकली आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल जिंकून आली. सिल्वर मेडल, तुम्ही कल्पना करा. ती फायनलमध्ये तिथेही आली आणि सिल्वर मेडल घेऊन आली. ते म्हणाले सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी म्हटलं ते माझा सिद्धांत तू सिद्ध केल्यामुळे बरोबर आहे, नाहीतर मी आपलं नुसतं बोलतोय. तू केलंस ते महत्वाचं. पण हे किती वेळा मी अनुभवलेलं आहे आणि किती क्षेत्रात अनुभवलेलं आहे तुम्हाला सांगतो. आणि तुमच्या सगळ्यांच्यामध्ये ही शक्ती आहे. किती एकाच्याच मध्ये असते आणि दुसऱ्याच्या मध्ये नसते असं नाही. 12 ते 14 वर्षाच्या वयामध्ये जी मुलं मुली असतात त्यांना निसर्ग जबरदस्त शक्तीला प्लग करतो. म्हणजे ती देऊन टाकत नाही, ती तुम्हाला अवेलेबल व्हायला लागते. कारण तुम्हाला तुमच्यावर पुढची पिढी निर्माण करायची, ते संगोपन करायची, ही जबाबदारी टाकायची आहे त्याला. म्हणून निसर्ग तुम्हाला ते कनेक्शन देतो. पण त्यातनं ऊर्जेचा साठा काढून आपल्या शरीरामध्ये तो ठेवायचा, आपल्या यंत्रणेमध्ये तो ठेवायचा. आणि मग त्याचं ॲप्लिकेशन, त्या ज्ञानाचं आणि कौशल्याचं ॲप्लिकेशन बरोबर यायला लागलं ते तुम्हाला कसा कोण हरवणार? कोणी नाही हरवू शकत. यू आर चॅम्पियन्स, यू आर अचिव्हर्स, यू आर स्कॉलर्स, यू आर IAS ऑफिसर, एव्हरीथिंग. पण ती जी सवय तुम्ही लावून घेता ज्ञान आत्मसात करण्याची, ते अप्लाय करण्याची, कौशल्य आत्मसात करण्याची आणि ते अप्लाय करण्याची, ही सवय जन्मभराची सवय आहे. 40-45 वर्षाला निसर्गाला तुमचा उपयोग संपलेला असतो. पुढची पिढी जन्माला आलेली असते, मोठी झालेली असते. तिला कळलेलं असतं की आपले आईबाबा आपल्याला वाटत होते तितके ग्रेट नाही आहे. नाही लहानपणी मुलाला आपले आईवडील म्हणजे काय वाटतं ते वाटतं. पण नंतर मग तो भ्रमनिरास लवकर होतो की आपल्याला वाटतं तेवढे हे काही पॉवरफुल लोक नाही, तेवढे हुशार नाही आहेत. आणि नंतर तो त्यांच्यापेक्षाही हुशार व्हायला लागतो. नेहमी पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा हुशार असते. हा निसर्गाचा नियम आहे. नाही तर प्रगती कशी होणार? पुढे जायचं आहे ना, निसर्गालाच पुढे जायचं आहे, मानवताच पुढे जाणार आहे. तर पुढची पिढी जर मागच्या पिढीपेक्षा मोठ्ठ असली तर पुढे कसं जाणार त्याचं? पण मागच्या पिढीचा हा एक गोड गैरसमज असतो की आपण त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहोत आणि ह्यांना काही कळत नाही. असं नाही आहे. त्यांना जे कळतं ते आपल्याला कळतं की नाही माहीत नाही. त्यांची चॅलेंजेस वेगळी आहेत. ती चॅलेंजेस आयडेंटिफाय करायला त्यांना आपण मदत केली पाहिजे आणि तिथे लढायला त्यांच्या पंखात बळ द्यायचे. त्यांची लढाई आपण नसते लढायची. त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे ती सबंध भविष्य पेलण्याची शक्ती आहे. सबंध भविष्य मानवजातीचा तुमच्या खांद्यावर आहे. पण त्या खांद्यामध्ये आणि तुमच्या डोक्यामध्ये जी ताकद आली पाहिजे ती तुम्ही आत्ता भरायची आहे आणि ती व्यवहारामध्ये उपयोगात आणायची, नाही तर उपयोग नाही. आणि सगळ्यांच्यासाठी उपयोगात आणायची आहे. ते आपण करत नाही. की माझा इतकं हे ज्ञान मी तुम्हाला दिलं ना, की तितके तोलून त्याचे पैसे
किंवा दिलंच नाही फसवणे पैसे काढायचे, त्याच्यासाठी नाही आहे. तुम्हाला समर्थ बनवण्यात आम्ही समर्थ होतो, म्हणून तुम्हाला शक्ती द्यायची. ते डेलिगेट करायचे असते डिसिजन मेकिंग, की ऑफिसर जो असतो, लीडर जो असतो, त्याला हे माहीत पाहिजे की माझी कुठली पॉवर ह्याने वापरली तरी हरकत नाही आणि कुठलं डिसिजन माझ्यापर्यंत यायला पाहिजे. हे ज्याला कळत नाही तो लीडरशिप कशी करणार, करताच येत नाही. पण तुम्ही हे ध्यानात घ्या की ही सगळी शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही जेवढी घ्याल तेवढी तुमच्यामध्ये येईल. गगन नारंगने घेतली, तुमच्या इथे जे IAS IPS याला UPSCला फर्स्ट आलं त्यांनी जी घेतली, ती सगळी प्लग करून तुमच्यामध्ये ती सगळी कॅलिबर आहे, सगळी. पण तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे. त्याला फार महत्वाची बाब ही आहे की प्रलोभन आणि आलंबन यातला फरक समजायला पाहिजे. आलंबन म्हणजे ध्येय, चॉईस ऑफ फोकस, ज्याच्यावर मला एकाग्र व्हायचं आहे, ती वस्तू, ती गोष्ट, ती घटना, तो विचार, ते आलंबन निवडायचं असतं. ध्येय लांब असतं, जवळ पण असतं. जवळ पोचल्यावरही ते ध्येय आपलं प्रलोभन होऊ शकतं आणि मग आपली वर्तमान काळावरची ग्रीप सुटते. ध्येय हे भविष्यात घडणारी गोष्ट आहे. तुम्हाला वर्तमानाचा चार्ज घ्यायचा आहे. भूतकाळ आपल्याला खेचत असतो, मागे ओढत असतो, मागे ओळखीचं आहे. जिथे लोक ओळखीचे नाही आहेत ना, तिथे आपल्याला बेचैन व्हायला होतं, कम्फर्ट झोन मिळत नाही. ट्रेनमध्ये तुम्ही चालला आहात, लोकलमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये, जे गर्दी खेचून इकडे इकडे इतकं अस्वस्थ वाटत असतं की आपण केव्हा एकदा खाली उतरतो, ते संपला प्रवास की बरं वाटतं. पण कल्पना करा, तुम्ही एका लग्न समारंभाला चालले, बस केली आहे भाड्याने आणि सगळे नातेवाईक इतके झाले की ती बस पुरणार नाही आहे, पण आता आणखी कशाला गाडी घ्यायची, त्याच्यात बसतात. ते सगळं खिचून भरले, त्याने आणखी 3 जण आले, त्यांना पण जागा होते आणि सगळं गप्पा मारत आनंदात मजेत जातात. का? तो सगळा क्राऊड ओळखीचा आहे, मला हवा असलेला आहे. मला नको असलेले लोक त्यात नाही आहेत. जे आवडतात त्यांच्याबरोबर वेळ छान जातो, त्यांच्याबरोबर चेंगरून घ्यायला सुद्धा काही वाईट वाटत नाही. पण जे ओळखीचे नाही आहेत ते कसे वागतील माहीत नाही. अज्ञात जे आहे त्याची भीती वाटते, भय वाटतं अज्ञाताचं. आणि भूतकाळातलं काय आठवतं तर ज्या वाईट घटना घडल्या असतील तीच. भूतकाळातला शोक आणि भविष्यकाळाची भीती, जे माहीत नाही त्याची भीती वाटते आणि जे वाईट घडलं त्याचा शोक. पण त्याच्यानंतर अतृप्ती असते की मला हे पाहिजे पण माझ्याजवळ नाही आहे. मग त्या अतृप्तीतनं सगळे विकार निर्माण होतात. मत्सर वाटतो की मला नाही मिळणार, त्याचा मत्सर वाटतो. माझ्याजवळ आहे पण त्याच्याजवळ नाही आहे, त्याला तिटकार वाटतं की रे काय बेकार लोक आहेत. माझ्या लेवलला माझ्या मांडीला मांडी लावून बसतो की फडतूस माणूस हा. तू कोण आहेस, एवढं मोठं कसा झाला असतो. त्याची पण लेवल असू शकेल, मग कळत नाही ते. पण गैरसमज होतात, त्याच्यानंतर संताप होतो, का मिळत नाही मला, सगळं फुकट, माझंच का असं होतं नेहमी. सगळा गोंधळ होतो, वर्तमानावरची ग्रीप सुटते. ती ग्रीप जर सुटली तर तुम्हाला भविष्य नाही आहे.
तुम्ही वर्तमानावरती कमांड घेतली, चार्ज घेतला वर्तमानाचा, की भविष्य तुमचं. ध्येय तुमची दिशा दाखवते की ह्या दिशेला मला जायचंय. संपलं, ध्येय ठरवलं, जायचं तिकडे. मग ते टप्पे कुठले ते ठरवले, म्हणजे फक्त करेक्शन की मी बरोबर जातोय की नाही. रस्त्यावरती ते मैलाचे दगड असतात, तिथे पाहतं की अरे आपण लातूरला निघालो होतो, हे इकडे नांदेड आला, तर नांदेड काय आलं, मग परत वळून मग लातूरच्याकडे तिकडे जात. तर ते मधले जे टप्पे असतात ते डायरेक्शन करेक्ट करण्यासाठी असतात. पण एकदा ध्येय तुम्ही ठरवलं की निष्ठा ही जी गोष्ट आहे ना, तीच तुम्हाला पुढे नेते. ती निष्ठा आपण आणायची असते, जिद्द. ती निष्ठा सोडायची नाही, श्रद्धा सोडायची नाही. श्रद्धा म्हणजे, श्रद्धा म्हटलं की लोक घाबरतात, अरे अंधश्रद्धा. नाही, अंध असायची जरूर नाही श्रद्धेची. तुमच्या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धा, तुम्ही जो देव मानत असाल त्या देवाची श्रद्धा, जो धर्म मानत असाल त्या धर्मावरची श्रद्धा, जो गट तुमचा असेल त्या गटाचा असण्याची श्रद्धा, तुमच्या कुटुंबाचं जे नाव लावता तुम्ही त्या नावाच्या परंपरेची श्रद्धा, तुम्ही जे आहात, तुम्ही जे होता आणि तुम्ही जे होणार आहात त्याच्यावरची श्रद्धा, तुमच्या स्वतःवरची श्रद्धा, फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. सोडायच्या नाहीत, त्या मजबूत करतच जायचं. श्रद्धा आणि निष्ठा जितक्या मजबूत होतील तितकंच धाडस तुम्ही करू शकता, तितकीच हिंमत तुमच्यामध्ये येते. आत्मविश्वास पुरत नाही बरं का, धाडसच लागतं, हिंमतच लागतं. मला आठवतं आमच्यावरती पारधी गँगचा हल्ला झाला होता. आम्ही दारूच्या रेडला गेलो होतो. पारधी लोकांचे फार म्हणजे मस्त वाल होतं. त्याने हल्लाच केला आमच्यावरती. तर मी पिस्तूल नेलं नव्हतं काय नाही, साध्या कपड्यात माहिती मिळाली म्हणून गेलो तिकडे रेडला. तर ते आम्ही रेड टाकल्यावरती त्याने बाजेची गातं, म्हणजे बाजेच्या बाजूची लाकडं असतात ना, ते अंगणातले खांब ते उपटून आमच्यावरती हल्ला केला. आणि माझ्या डोक्यामध्ये 8 टाके घालावे लागले. नंतर इतके फटके माझ्या डोक्यावर बसले त्या. आणि त्यांच्या ध्यानात आलं, मी ओरडून आमचे 5-6 लोक जे होते त्यांना एकत्र ठेवत होतो, मारामारी करायचा प्रयत्न करत होतो. तर मग त्याने माझ्यावरच हल्ला चढवला आणि मला असा खड्ड्यात ढकलून, खताचा खड्डा होता केलेला, त्या खताच्या खड्ड्यात ढकलून माझ्यावर दगड टाकायचे आणि खलास. तिकडे मग मला मरणोत्तर शौर्य पदक मिळालं असतं तेव्हा. मग खूप चान्स होता पण गेला. तर आम्हाला प्रायमरी शिकवलेलं होतं जुडो, PTC मध्ये, पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये. ते मी वापरलं आणि त्याच्यात खड्ड्यात दुसऱ्या दोघांना पाडलं आणि एकाला खाली पाडलं आणि त्याचा ते लाकूड त्याच्या हातातलं मी हिसकून घेत होतो. तर दुसऱ्याने एकाने माझ्या हातात डोक्यात एवढा मोठा दगड घालायला उगारला. मला अजून तो चेहरा त्याचा आठवतो. एका डोळ्यात फूल होतं, भावसिंग नावाचा होता, खूप उंच धिप्पड होता आणि त्याने तो दगड माझ्या डोक्यात घालायला उगारलेला होता. आणि तो पंच ओरडला की अरे साहेब म्हणून. तर मी एकदम वळून पाहिलं आणि सरकलो, तर माझ्या खांद्यावर पडला दगड तो. नंतर पंचनाम्यात मी वजन केलं, 10 किलो वजनाचा दगड होता. तर ते मला लागला इथे आणि मांडीवर पडला. तसेच आम्ही त्यांना पकडले, रहाटाच्या दोऱ्या काढून बांधले. मग तो सब इन्स्पेक्टर धावत आला आणि तो म्हणाला आता मारतो त्यांना. मी म्हटलं आता कशाला मारतो, आता मारायचं नाही, आता त्यांचं जे होईल ते कायद्याने होईल. तेव्हा जर माझ्याजवळ रिव्हॉल्वर असतं तर मी मारला असतं, पण आता नाही मारायचं. तर त्याच्यामध्ये एक शिपाई इकडे तिकडे धावत होता आणि रडत होता जोरजोरात, अरे मारू नका रे, मारू नका म्हणून. आणि ते पंचनाम्यामध्ये मी सगळी ती नावं लिहायला लागलो होतं. त्याचं नाव हिम्मत होतं त्या शिपायाचं.
तिचं नाव ठेवताना काय आई वडिलांना वाटलं असेल मला माहीत नाही, पण त्याचं नाव हिम्मत. तसे हिम्मतराव नाही, आतमध्ये ती हिम्मत, ते धाडस पाहिजे. तुमची निष्ठा जर असली ना आणि श्रद्धा बरोबर असली ना, तर भय आणि शोक हे फिरवता येतं पूर्ण. आणि भय उलट फिरवलं की धाडस होतं. Fear turned inside out is courage, and sorrow turned inside out is joy. ज्या गोष्टीमुळे शोक झाला, जी चूक झाली, ती टाकून दिली सिस्टीममधनं की मग आनंदच आहे. पण त्या चुकीमध्ये अडकलो तर शोकच आहे, त्यातनं बाहेरच येता येत नाही. तो काटा सारखा तो बोचत राहतो. तशी चूक पुन्हा पुन्हा होते, ती सिस्टीममध्ये जाते. का? तर मागच्या चुकीच्या बद्दल विचार करत राहतो. आणि भविष्याबद्दलची भीती जी आहे ती वाईट नाही आहे. मुळात भीती ही भावना आपल्या संरक्षणासाठी दिलेली भावना आहे निसर्गाने. तर ती जी भावना असते ती आपलं संरक्षण करते, आपल्याला सावध करते. उद्या वाटला की 10व्या मजल्यावरनं उडी मारून बघूया काय होतं, पुढच्या जन्मातच कळेल. कारण 10व्या मजल्यावरनं उडी आपण मारत नाही उडी. ते सावध करते आपल्याला भीती. पण ही भीती आपल्याला क्रिपल पण करते, शोक पण क्रिपल करतो, संताप, क्रोध, दुसऱ्या अनावर वासना, हे सगळं आपल्याला क्रिपल करून दुबळ करून टाकतात. काय म्हणून दुबळ व्हायचं? बिलकुल नाही व्हायचं. आणि कोणीच तुमच्यापैकी दुबळा नाही आहे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुमच्याशी पैज मारायला तयार आहे मी, उलटी पैज. की जे करायचं ठरवलंय ना त्याच्यामध्ये तुम्ही फेल होऊन दाखवायचं. नाही होत आहेत. इतकं पक्क यश होतं की नंतर ध्यानात येतं की अरे आपण हरायचं ठरवलं होतं. आपल्याला तिथेच पाय रोवून उभं राहायचं आहे आणि ते आव्हानाला तोंड द्यायचे. आणि हे सगळे करू शकतात. ज्या क्षणाला तुम्ही ठरवता की आता मी भिणार नाही, त्या क्षणाला भीती नाहीशी होते. आणि मग तुमच्या इतकं शूर कोणी नसतं दुसरं. तसंच शोकाचं आहे. ह्या सगळ्या भावना तुम्हाला व्हायलाच पाहिजेत, नाहीतर तुम्ही सेन्सिटिव्ह नसता, कोडगे होता. हे चुका झाल्या तर झाल्या असं नाही. चुका झाल्या तर वाईटच वाटलं पाहिजे, अपयश आलं तर वाईटच वाटलं पाहिजे, पण रडत बसायचं नाही. जे मिळत नाहीये ते मिळायसाठी तृप्तीची आराधना करायची असते. अतृप्ती नाही ठेवायची, तृप्तीच आली पाहिजे. आपल्याकडे दिवाळीचा सण असतो. ते दिवाळीच्या सणाला सगळे पदार्थ करतात. जितकं म्हणून चव असेल ते खायचं आपण. पण ती तृप्तीची आराधना आहे. म्हणजे दिवाळीनंतर पोट बिघडतं, तब्येत बिघडते वगैरे सगळं झालं, पण वर्षभर आता अवेलेबल आहे. कुठे आपण हॉटेलमध्ये गेलो की ऑर्डर केलं की मिळतं. आधी आई मावशी वगैरे सगळं किती मेहनत करायचे, लाडू करंजा वगैरे जे काय करायचं असेल ते. पण आता सगळे पदार्थ रेडी अवेलेबल असतात, वर्षभर खाऊ शकतो. पण खाऊ शकतो म्हणून खाल्लं. आता जे मिळतं आहे ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा युवा वर्गाला सांगायचा आहे तो हा की तुम्हीच तुमचे आईवडील व्हायचं असतं, तुम्हीच तुमचे गुरु व्हायचं असतं. म्हणजे त्याने जे सांगितलेलं आहे ते वेळेवर तुम्हाला सुचतं. ध्यानात येतंय का तुमच्या की तुमची जी पर्सनॅलिटी असते त्यामध्ये हे सगळे भाग असतातच. जे तुम्हाला सांगितले, जे संस्कार झाले
ते संस्कार सगळे तुमच्या बरोबरच आहेत, पण ते संस्कार त्यावेळेला जाग करून ते वापरणं हे तुमच्यावर, तुमची जबाबदारी आहे ती. आणि ते जर तुम्ही करू शकलात ना, तर आपण खरंच हा देश पुन्हा सगळ्या जगाचा गायडिंग स्टार बनवू शकतो. सगळं तेवढी ताकद तुमच्यामध्ये मला 100% खात्री आहे. पण तुमच्या आयुष्याचं तत्वज्ञान काय आहे? कुठले विचार तुम्हाला आकर्षित करतात, कुठले संस्कार तुम्हाला आकर्षित करतात, तुमचा चॉईस ऑफ फोकस काय आहे? प्रलोभनं तुम्हाला खेचतात का? प्रलोभन असतं. ह्या भूमिका ज्या मी आत्ता जगतो आहे त्या सोडून दुसऱ्या भूमिकांचा विचार करणं हेही प्रलोभन. वर्षा तोमर नावाची आमची एक ट्रॅप शूटर आहे. गेल्या वर्षी मी इथे होतो, माझ्याकडे ती आली भेटायला. ती मला म्हणाली की सर तुम्ही दिल्लीला केव्हा येणार? मी म्हटलं मला दिल्लीला नाही येता येणार. तर ती म्हणाली नाही, मला तुम्हाला माझ्या लग्नाची पत्रिका द्यायची आहे, तर तुम्हाला पर्सनली द्यायची आणि पर्सनली भेटायचं पण आहे. मी इथे आले ती, तर मला भेटली. मला म्हणाले की सर 4 दिवसांनी माझं लग्न आहे आणि 15 दिवसांनी नॅशनल चॅम्पियनशिप आहे आणि आत्ता मी 6व्या रँकवर आहे. 6 नंबर 6 माझा. तर सगळेजण मला म्हणाले की तू रिक्वेस्ट कर आणि लग्न पुढे ढकल, पण मला शक्य नाही होतं की आता लग्न म्हणजे ते 2 कुटुंबांचं ते ठरतं ना. म्हणजे आणि इथं मुलगी, मुलीच्या बाजूची, आपल्याकडे काय मुलाच्या बाजूचेच लाड असतात, मुलीचं होत नाहीत. खरं म्हणजे मुलीचं व्हायला पाहिजे पण होत नाही मुलं. तर त्या हे सगळं हाऊ विल आय कोप अप विथ दिस? मी म्हटलं वर्षा एक कर, तू लग्न करतेस ना, हा आठवडा तू विचार नको करूस, कशाचाही विचार नको. पण तुझं नवऱ्याचं म्हणणं काय, कारण ते महत्त्वाचं आहे. कारण लग्न झाल्यानंतर हनीमून 15 दिवस पोस्टपोन करायला तू तयार आहे का? बाकी काय नाही. सणाला त्याने कबूल केलं. ही इज व्हेरी कन्सिडरेट अँड नाईस. तो शूटर नाही आहे, पण माझ्या शूटिंगबद्दल त्याला खूप कौतुक आहे. मी म्हटलं मग चालेल. हे 2 रोल्स आहेत की तुझं आता तू नववधू आणि ते 4-5 दिवस यू जस्ट बी ए ब्राईड. डोंट थिंक ऑफ शूटिंग, जस्ट फॉरगेट. नाही तर त्या तुझ्या हनुमूनचे गोडे सगळे खालास होईल. काही करू नकोस. सो फॉरगेट दॅट यू आर अ शूटर, जस्ट बी ए लेडी. आणि नंतर सुद्धा ज्या वेळेला रेंजवर जाशील त्याच वेळेला शूटिंगचा विचार कर, दुसरा करायचा नाही. आणि मग तिथे 5 स्टेशन्स असतात वेगवेगळे आणि ते स्टेशन ते बदलायचं असतं. मी म्हटलं एका स्टेशनवर तू उभी असताना दुसऱ्या स्टेशनचाही विचार नाही करायचा. इथे जे एक्सपोजर मिळालं त्याला मारायचं. आणि ते अवघड आहे, हवेत उडते चकती ती आणि ते चकतीला मारायचं असतं नेम. तर ते तू मारू शकशील पण तू विचार करायचा नाही, कशाचा विचार करायचा नाही. फक्त आत्ता काय करायचं आहे ते करायचं. कालच इथे परत मला भेटायला आली ती, कारण पुण्यात आली आहे म्हणून. आत्ता म्हणजे माझ्यासाठी नाही आले, पण तिने सांगितलं सर तुम्ही सांगितलं तसं केलं अँड टुडे आय एम इंडिया नंबर 1 नॅशनल चॅम्पियन. त्याच 10 दिवसामध्ये तिची ती सगळी सिद्धी जागी झाली. शी इज द चॅम्पियन. हे तिलाच जमलं असं नाही, तुम्हाला प्रत्येकाला जमू शकेल. ज्यावेळी जो रोल करायचा
तोच रोल महत्त्वाचा, हे आयुष्यभर करायचं असतं. तुमची नाती जपायची असतात. जे कराल ते दुसऱ्यांसाठी करायचं असतं. समृद्धी निर्माण करायची, ती फक्त आपल्यासाठी नाही ठेवायची, आपल्या कुटुंबासाठी ठेवायची, आपल्या गटासाठी ठेवायची, आपल्या समाजासाठी ठेवायची. सगळ्यांना त्याचा उपयोग झाला, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या कौशल्याचा. नाहीतर आपण एकांडे शिलेदार होतो आणि ते वेडात मराठी वीर दौडले साथ तेच करावं लागतं. तसं नसतं करायचं. आपण प्रतापराव गुजर नाही व्हायचं, आपण शिवाजी महाराज व्हायचं, की ज्यांनी सगळं अपयश पचवलं, सगळं हालहाल पचवलं आणि आज 300-350 वर्षांनी त्यांचं नाव घेतो आपण. तर ते आपल्याला जर स्फूर्ती देणार असले, काय थांबणार. खरंच मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ठाम निश्चय केला ना, याच्यामध्ये जेवढे लोक आहेत, संबंध जगाला भारी होतात, संबंध जगाला. तुम्हाला माहिती आहे, चंगीज खान तो म्हणजे एक वेगळा अवतारच होता. तो घोड्यावरच्या युद्धाचे त्यांनी सगळ्यात उत्तम अभ्यास केला आणि परफेक्ट केला. त्याच्यानंतर त्याच्या आधी मानला जातो तो ज्युलियस सीझर, नंतर ऑक्टेवियस सीझर, नंतर मग चंगीज खान, आणि त्याच्यानंतर बाजीराव पेशवा हा उत्तम घोडदळाचा जनरल मानला जातो आपल्या इकडचा. तर तो इतका जबरदस्त झाला की त्याने चीनपासून ते जर्मनीपर्यंत आपलं, त्याने त्याच्यानंतर त्यांच्या वंशजांनी ते राज्य मंगोलांचं स्थापन केलं. एक त्याच्या, आणि त्या मंगोलांचं सैन्य केवढं होतं माहिती आहे का? आझाद मैदान आहे मुंबईचा, इथलं कुठलं मोठं ग्राउंड आहे मला माहीत नाही, त्या ग्राउंडवरती ते सबंध सैन्य मावलं असतं. 2 लाख सैन्य घेऊन त्याने सबंध जग पालथा घातलं. सबंध ज्ञात जग होतं, नॉन सिव्हिलायझेशन. युरोपला पॅन्ट घालायला शिकवलं त्याने, चंगीज खाननी. कारण जे जेते असतात ना त्यांचं ते फॉलो करतो. ब्रिटिशांनी आपल्याला गुलाम बनवलं, आपल्यावर राज्य केलं, आपण ब्रिटिशांना फॉलो करतो. पण आपण हे गुलामगिरीचं जोखड फेकून दिलं पाहिजे. तुम्ही जे ठरवाल ते होईल, पण मेहनत करायला हटायचं नाही. श्रद्धा आणि निष्ठा कधीच ढळू द्यायच्या नाहीत, त्या मजबूत ठेवायचा. उत्साह टिकवून ठेवायचा स्वतः आणि दुसऱ्यांचाही, तोही जाऊ द्यायचा नाही. अपयश येतं, ते धडा शिकवतं, जातं. यशही येतं, तेही जातं. पण विजय जो असतो तो परमनंट असतो. तुम्ही स्वतःवर जितका ताबा मिळवाल तितके ताकदवान तुम्ही व्हाल. एकच तुम्हाला उदाहरण सांगतो, मग आपण प्रश्न उत्तर घेऊ. 2009च्या उन्हाळ्यामध्ये, 2010च्या उन्हाळ्यामध्ये मी बंगलोरला गेलो. तिथे एक मोठा हॉल बांधला होता टेबल टेनिस, आपल्या बिलियर्ड्सच्या खेळासाठी, बिलियर्ड्स आणि स्नूकर. आणि ऑल इंडिया कॉम्पिटिशन ठेवली त्याने, की तिथे कॉम्पिटिशन. आणि मला त्याच्या प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी बोलवलं की तुम्ही या आणि नंतर मग आमच्या खेळाडूंच्या बरोबर बोला. तर गीत सेठी आणि पंकज अडवाणी हे आपले जबरे खेळाडू आहेत. गीत सेठी 8 वेळा वर्ल्ड चॅम्पियन झाला, पंकज अडवाणी 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, रेनिंग वर्ल्ड चॅम्पियन, तेव्हा सगळ्यात उत्तम खेळाडू. ते दोघं फायनलला आले. आणि 1000 पॉईंटची मॅच. मी आणि माझा मित्र गेलो, तर मॅच सुरू झाली होती आणि आम्हाला नेऊन आत बसवलं त्याने. तर पंकजचा डाव गेला होता. तर पंकजने माझ्याकडे पाहिलं, तो हसला. तो माझ्याबरोबर ट्रेन करत नाही, म्हणजे माझी त्याची ओळख आहे चांगली, पण
तो म्हणतो नेहमी की सर तुमच्याबरोबर एक सेशन पाहिजे, पण माझी त्याची गाठच अशी पडू शकली नाही की त्यालाही वेळ आहे मलाही वेळ असं झालं नाही. पण गीत 20 वर्ष माझ्याबरोबर ट्रेनिंग करत होता. 1989 पासून तो माझ्याबरोबर ट्रेनिंग करतोय. तर त्याने गीतने आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. माझा मित्र नाराज झाला, कारण तोही ओळखत होता त्याला. तो म्हणाला तो आपल्याकडे बघत पण नाही आहे, ही इज इन्सल्टिंग अस. कारण त्याला माहिती आहे की मी अध्यक्ष आहे, मी मुख्य पाहुणा आहे, तो मी येणार तिथे. पण त्याने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. तर मी माझ्या मित्राला म्हटलं तू गप्प बैस. त्याने जर माझ्याकडे बघून हसला तर मी त्याच्या डोक्यात काठी मारीन ती खेळायची इथून. कारण मीच सांगितलंय त्याला की नसतं बघायचं. ज्या वेळेला तुला सुप्रीम फोकस पाहिजे, सगळ्यात वरच्या दर्जाची समाधीसारखी एकाग्रता पाहिजे, की तुला गीत म्हणून हाक मारली तर तुला कळता कामा नये स्वरूप शून्यमेव, की मी कोण आहे हेही विसरून जायला पाहिजे. फक्त तो रोलच जिवंत पाहिजे, बाकी सगळं गेलं मागे. तर तो म्हणाला की त्याने पाहिलं नाही माझ्याकडे. मी म्हटलं तू ज्या अर्थी माझ्याकडे पाहत नाही आहे ही हॅज सक्सिडेड इन इट, म्हणजे आज तू खेळ बघ त्याचा. आणि काय खेळ केलाय त्याने. तो सबंध हॉल उचलून वर आकाशात नेला. आम्हाला ज्यांना बिलियर्ड समजतं त्यांना स्वप्नात सुद्धा अशा खेळाची कल्पना करता येणार नाही. 14 व्हिजिटमध्ये त्याने मॅच संपवली. 1000 पॉईंटची गेम. रेनिंग वर्ल्ड चॅम्पियन ज्यांनी 3 महिन्यापूर्वी गीतला सहज हरवलं होतं त्या पंकजला त्यांनी 290 पॉईंटवर ठेवलं. 289. 300ही पॉईंट पंकजला नाही करता आले. फुल फॉर्ममध्ये खेळत असलेला रेनिंग चॅम्पियन. आणि गीत जे करेल ते बरोबर परफेक्ट होत आहे. मग मी माझ्या भाषणात सांगितलं हा खेळ फार विचित्र खेळ आहे. कारण ज्या वेळेला गीत किंवा पंकजसारखे लोक खेळत असतात तेव्हा ह्या सगळ्या निर्जीव वस्तू, हे टेबल, त्याच्यावरचा कपडा, त्या कपड्याचा रफनेस, ते पॉकेट्स, चेंडू, हे सगळे, ते कुशन्स, हे सगळे ट्रेन सोल्जर्सचं प्लॅटून नसल्यासारखा हुकूम दिला की थांबणार. नाही हुकूम दिलं तर ते खड्ड्यात पडतील, थांबणार नाही. इतके ट्रेंड असतात ते. तसं प्रत्येक ज्या बॉलला हुकूम दिला बॉल पॉकेटमध्ये जा, तो पॉकेटमध्ये. चॅम्पियन खेळत असतो त्यावेळेला त्याच्या स्वतःच्या शरीर यंत्रणेवर, विचारधारेवर, बॉडी माइंड कोऑर्डिनेशनवर पूर्ण ताबा असतो. स्वतःवर इतका कंट्रोल असतो की निर्जीव वस्तूसुद्धा त्याच्या हुकमात वागतात. हे ध्यानात ठेवायला पाहिजे की तुम्ही स्वतःवर जर ताबा मिळवला तर तुम्हाला हरवणं फार अवघड आहे. आणि तुमचं जे भवताल आहे तो स्वतःवर ज्याचा ताबा आहे त्याला अनुकूल व्हायला लागतं. पहिली शांती म्हणजे आता तुम्ही उपासना केली त्यावेळेला 3 वेळा शांती 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 हे म्हटलं. पहिली शांती ही आपल्या आतल्या अंतःकरणांची, भावनांची, विचारांची शांती आहे. आध्यात्मिक शांती म्हणतात त्याला. आणि दुसरी शांती आधी भौतिक शांती आहे. जे म्हणून माझ्या संपर्कात येत आहेत ते सगळे मला अनुकूल होतील, ती दुसरी शांती आहे. आणि ती पण मिळवायची असते की लोक मला अनुकूल झाले पाहिजेत. नाही तर मी अभ्यासाला बसलो आहे ते धांगडधिंगा करायला लागले, आमचा गणपती आहे, तर त्यांना मी जर सांगितलं की जरा व्हॉल्यूम कमी करा ना, माझा अभ्यास आहे, मी जर त्यांच्याशी वागून त्यांना अनुकूल करून घेतलं असलं ते व्हॉल्यूम कमी करतील, माझं ऐकतील. नाही तर काय म्हणून ऐकायचं त्याने. निर्जीव वस्तूसुद्धा तुमचं ऐकायला लागतात. ती आधिभौतिक शांती आहे. आणि जो ह्या 2 शांती मिळवतो ती तिसरी शांती आधिदैविक शांती आहे, की ज्या शक्ती याच्या पलीकडे आहेत, ज्याच्यावर आपली मुळीच सत्ता चालत नाही. सूर्य आहे, उगवतो की नाही आपण कसं ठरवणार. वारा आहे, वाहतो की नाही आपण नाही ठरवू शकत. ते आपल्या आपल्या सत्तेमध्ये आहेत. पाणी आहे, ज्या वेळेला वरनं कोसळतं, भयंकर ते सुनामी आली
तर काय होईल? काहीच करता येत नाही, आपण वाहून जातो त्याच्याबरोबर. काय तेव्हा काही हालचालच करता येत नाही. तर ह्या सगळ्या शक्तीसुद्धा तुमच्यासाठी त्या नम्र होतात आणि तुम्हाला मदत करतात, तुमचं संरक्षण करतात. ती तिसरी शांती आहे. म्हणून ह्या तिन्ही शांती आपण ज्या वेळेला मिळवू त्यावेळेला आपण सगळे एकत्र उभे राहू आणि मग जे यश मिळवू ते जबरदस्त असेल. पण ह्या सगळ्याची सवय करायला तुम्हाला खरंच जिंकण्याची सवय करावी लागेल. त्याच्यासाठी पहिल्यांदा स्वतःच्यावर नियंत्रण आणा, स्वतःवर ताबा मिळवा, दुसऱ्यांना अनुकूल करून घ्या, टीमवर्क शिका. दुसऱ्याने चांगलं केलेल्याचा मत्सर करायच्या ऐवजी त्याची स्तुती करा. त्याचे तुमचंच कौतुक झालं पाहिजे असं नाही. जो चांगलं करेल त्याचं कौतुक करा. ते टीमवर्क बिल्डअप होईल. वर्शिप दी एक्सलन्स, उत्तमाची आराधना. जे उत्तम असेल त्याचा सत्कार करायचा, ज्याने उत्तम केलं असेल त्याचा सत्कार करायचा, त्याचं उदाहरण इतर लोकांच्या समोर मांडायचं. म्हणजे मग तुमच्यातलं उत्तम आपोआप बाहेर होईल, आपला सगळा समाज वर जाईल. मला खात्री आहे आपण सगळं हे नक्की करणार आहोत. जेव्हा एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती मनापासून मागते तेव्हा ती गोष्ट त्याला मिळवून देण्यासाठी संपूर्ण सृष्टी मदत करत असते. याचा अनुभव मला वारंवार आला आहे. कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? 3 शक्ती आपल्यासाठी काम करत असतात. म्हणजे जी आंतरिक शक्ती आपली आहे ती 3 शक्तींच्या मध्ये प्रगट होत असते, मॅनिफेस्ट होतात त्या आपल्यामध्ये. पहिली इच्छाशक्ती आहे, दुसरी ज्ञानशक्ती आहे आणि तिसरी क्रियाशक्ती आहे. या 3 शक्तींच्या साहाय्याने आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. त्याच्यामध्ये आडवा येणारा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आळस. तो आळस काढून टाकता आला, शिस्त स्वतःला लावता आली, जे ठरवलं ते करायचं, त्यावेळी स्वतःचं टाइम टेबल आपण पाळायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण विसरून जातो. आपण दिलेला शब्द पाळायचा असतो. आपलं टाइम टेबल म्हणजे आपण स्वतःला दिलेला शब्द आहे, तो जर पाळला नाही तर आपण दुसऱ्यांना दिलेले शब्द कसे पाळणार? तर ही शिस्त ज्या वेळेला आपण लावून ठेवतो आणि श्रद्धा आणि निष्ठा आपण जपतो त्यावेळेला आपला उत्साह, संवेग म्हणतात त्याला योगामध्ये, तीव्र संवेगानाम आसन्नः. म्हणजे ज्याला मागच्या जन्मापासून योग साधना केलेली आहे अनेक जन्मातनं, त्याला जी सिद्धी मिळते तो जिकडे पाहिल तिकडे एकाग्र होऊन त्याची समाधी लागते. एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. पण ही शक्ती आम्ही पण मिळवू शकतो. ती कशी मिळवायची? श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधीपूर्वक इतरेषाम. समाधी प्रज्ञापूर्वक इतरेषाम म्हणजे ज्याची बुद्धी एकाग्र आहे, ज्याच्यामध्ये वीर्य म्हणजे उत्साह आहे, ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे, तो हे मिळवू शकतो. निष्ठेमुळे ते वीर्य टिकतं, ते टिकवायचं. आणि मग तुम्ही हे अनुभवाल स्वतः की सगळ्या गोष्टी अनुकूल होत जातात. म्हणजे चमत्कार म्हणून ते संतांच्या याच्यामध्ये नमूद होतात ना, तसे चमत्कार होत जातात. तुम्हाला वाटतं की हे काय झालंय? मी पुन्हा पुन्हा अनुभवलेलं आहे की जर मनापासून तुम्ही प्रयत्न करता आहात, सगळे लोक विरुद्ध आहेत, आणि त्यावेळेला मला असं वाटलं की हे कसं होईल. एक निर्णय घ्यायचा होता. माझा संबंध डायरेक्ट नव्हता, मी IB मध्ये होतो,
इकडच्या गव्हर्नमेंटला तर आग्रह होता माझा की हे करूया, हे करूया करूया. 15 जणांची कमिटी त्याच्यावरती विचार करणार. त्या 15 पैकी मी एक सोडलं तर बाकी 14 विरुद्ध होते. सगळे 14 नाही, त्यांना पटलेलं नव्हतं. आणि मला आठवतं असे जाताना एक ते ध्यान आहे, तेवढं मी ध्यानच केलं आणि गेलो. की मला असं वाटलं की आज मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे. आणि तुम्हाला सांगतो 3-3.5 तासाच्या चर्चेनंतर 15 जणांचा एक मताने निर्णय झाला की हे करायचं. त्या दिवशी माझी श्रद्धा बसली की मी जे म्हणतोय, मी जे लोकांना सांगतोय तसं होऊ शकतं. म्हणजे त्यांना सगळ्यांना वेळ नव्हता, तरी आम्ही 3-3.5 तास बसलो. कारण जे निर्णय घेणारे असतात ना, त्यांना नसतोच वेळ. की असं म्हटलं जातं की तुम्हाला जर एखादं काम करून घ्यायचं असेल तर ज्याला वेळ नाही त्याच्याकडेच जा. कारण ज्याला वेळ आहे त्याला तो काम करत नाही म्हणून वेळ असतो. काम करणारा माणूस बिझीच असतो. पण त्यांनी सगळ्यांनी कबूल केलं आणि ते डिसिजन झालं त्या दिवशी. आणि त्याचा खूप उपयोग झाला. नंतर आम्ही पुन्हा कधी जर भेटलो तर ते म्हणतात, मला आठवण करून देतात, ते त्या दिवशी तुझी मीटिंग जोरदार झाली. जोरदार झाली म्हणजे झालीच. की जे तुम्ही व्हिज्युअलाइज करता, जे तुमच्या अंतःकरणापासून ते वाटत असताना, ती कदाचित ईश्वरी इच्छाच असते. तो तुम्हाला सुचवतो की हे कर. आणि तुम्ही जर त्याचं इन्स्ट्रुमेंट झाला तर ते जितकं उत्तम होतं ते दुसरं उत्तम नाही होत काही त्याच्या इतकं. कारण त्याला जे हवं आहे घडायला ते कोण थांबवू शकणार आहे? ते घडणारच आहे ना, उत्तमच घडणार आहे. पण तुम्ही त्याचं इन्स्ट्रुमेंट सतत 100 वर्ष व्हायचं असतं. तर कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःला सांगायचं की मी हे करीन, मी हे आव्हान पेलू शकेन, पेलेन. याच्या पलीकडे काही लागत नाही. आणि तुम्ही जर एकाग्र राहिला तर ती कल्पनाशक्ती म्हणजे संकल्प जो ईश्वराचा आहे, ज्याच्यामुळे सृष्टी अस्तित्वात राहिली आहे, चालू आहे असं आपलं अध्यात्म सांगतं, तो ईश्वरी संकल्प तुम्हाला सुचवतो. ज्या कल्पना प्रत्यक्षात येणार आहेत त्या तुम्हाला सुचायला लागतात. आणि मग आणखी काय पाहिजे? त्याच्यासारखा आनंद दुसरा नाही. तर तुम्ही हे एकाग्रतेने वर्तमानात जगण्याचं शिका. श्वास, प्राण ही शक्ती तुम्हाला एकाग्रतेला मदत करण्यासाठी आहे. मन आणि वाणी ह्या 2 शक्ती भविष्यात, भूतकाळात ही जागा सोडून भलतीकडे नेऊ शकतात तुम्हाला. पण प्राण तुम्ही आहात तिथेच असतो. शरीर, तुमची इंद्रिय जिथे आहेत तिथेच प्राणशक्ती असते. आणि श्वासावर लक्ष ठेवलं की तुम्ही वर्तमानात येता. आणि ते लक्ष जे करता आहात तिकडे वळवायचं यश तुमचं आहे. बहुधा आपण जी गोष्ट विसरायचा प्रयत्न करतो तेवढीच गोष्ट प्रकर्षाने जाणवते. यावर मात कशी करायची? आपल्याला जी देणगी आहे निसर्गाची, ती स्मृतीची देणगी आहे, विस्मृतीची नाही आहे. ज्या वेळेला स्मृती प्रचंड प्रमाणात वाढतात त्यावेळेला विस्मृती म्हणजे ते आठवत नाही. जी गोष्ट विसरायची असेल ती विसरायचा प्रयत्न नसतो करायचा. चॉईस ऑफ फोकसच ह्याच्यासाठी आहे. आपला फोकस जी गोष्ट विसरायची आहे त्या विसरायच्या गोष्टीपासनं जी गोष्ट स्मरणात ठेवायची आहे तिच्याकडे नेला की ती गोष्ट गेली. मला इकडच्या ह्या मुलांच्याकडे पाहायचं नाही आहे तर मी इकडे वळलं तर मला डोळेच मिटावे लागतील ना. पण माझा डोळे तर उघडे ठेवायचे, मग मी इकडे पाहायचं, मग ते दिसत नाही. माझा फोकस जिकडे असेल ते दिसतात.
माझा फोकस माझ्या कंट्रोलमध्ये राहतो तो प्राणायामाने राहतो. प्राणायाम रेग्युलर करा, व्यायाम रेग्युलर करा, खेळा, तुमची एकाग्रता, तुमचं बॉडी माइंड कोऑर्डिनेशन वाढवा, मग हे सहज शक्य व्हायला लागेल. कळलं का? तर जी गोष्ट विसरायची असेल, जी गोष्ट नको असेल, नकारात्मक गोष्टीवरती आपलं लक्ष गेलं तर त्याच्यात आपण इन्व्हॉल्व व्हायचं नाही. तो विचार त्याची स्मृती आपल्या मनाला व्यापू नाही द्यायची. स्मृतीचा असंप्रमोष हा दोष आहे की जी स्मृती नको आहे ती आपलं मन व्यापते, हा दोष आहे. ती स्मृती जी हवी असेल ती स्मृती जागी केली की आपोआप ही स्मृती विस्मरणात जाते. कळलं का? की मला काय मंत्रशास्त्रच ह्याच्यासाठी आहे, प्रार्थना उपासना ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी आहेत. हे रिमाइंडर्स आहेत आपल्याला की काय म्हणतो आपण की सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय. हे कशाला म्हणायचं रोज? आपलं आयुष्य ह्याच्यासाठी आहे, ह्याची आठवण राहावी, हा चांगला विचार आहे म्हणून तो रोज म्हणायचा, पुन्हा पुन्हा म्हणायचा. मंत्र जप जो असतो तो ह्याच्यासाठी आहे. चांगले विचार सतत जागे करत राहायचे, पण चांगले विचार आणि चांगले अनुभवसुद्धा सोडून द्यायचे आणि वर्तमानात यायचं. तो तिच्या जो विवाहाचा आनंद असेल ना, तो तिथे जर ती घेऊन गेली तर तोच आनंद आठवत राहील आणि ही सिद्धी सोडून जाईल. तिला तिथेही वर्तमानात जगायला जमलं म्हणून ती आज चॅम्पियन आहे. कळलं का? तर तेच आधी चांगल्या विचारांनी वाईट विचार काढून टाकायचे आणि नंतर चांगले विचारही सोडून द्यायचे आणि इकडे वर्तमानात राहायचं. हे जमतं. श्वास, प्राण त्याच्यासाठी तुम्हाला मदत करतो आणि प्राण तुमचे विचार संतुलित करतो. म्हणून प्राण तुमच्या मनाला पण शक्ती देतो, इंद्रियाला पण शक्ती देतो. प्राणाची उपासना करा. हिम्मत, धाडस, एकाग्रता कशी वाढवावी, स्मरणशक्ती कशी वाढवावी. स्मरणशक्ती हा एकाग्रतेचाच भाग आहे. सगळ्यांना स्मरणशक्ती, उत्तम स्मरणशक्ती देऊनच देवाने पाठवलंय. आपल्या डोक्यातला गोंधळ ती स्मरणशक्ती कमी करायला लागतो. वय जसं वाढतं तसतसे जास्त गोष्टींचं ज्ञान होतं, ज्ञान वाढतं, स्मरण करायच्या गोष्टी वाढतात, त्यामुळे तो गोंधळ वाढतो. म्हणून प्राणायाम आणि ध्यान ह्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. ध्यानाने मनाची एकाग्र व्हायची शक्ती वाढते. प्राणायामाने आलंबनावर स्थिर होता येतं. प्रलोभनांच्यापासून दूर राहायची शक्ती वाढते. प्रलोभनांची शक्ती कमी होते आणि आपली शक्ती वाढते. म्हणून प्राणायाम करायचा आणि ती शक्ती वाढल्यावर ध्यान व्हायला लागतं. मग तुम्ही निवडा, वस्तू निवडा, विचार निवडा, एखादी घटना निवडा, त्याच्यावर एकाग्र व्हा, त्याचं ध्यान करा. उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं आणि त्याचं ध्यान करायचं. त्याने मरणाची भीती पण नाहीशी होते. तर मग इतर कुठली गोष्ट आहे आपल्याला घाबरवणारी? मरणाची पण जर भीती नाही, कारण अल्टिमेट भीती मरणाची आहे. मी अनुभवलेली कितीतरी वेळा अनुभवलेली आहे. पण ती अल्टिमेट भीती मरणाची सुद्धा सूर्याच्या ध्यानाने जाते. गीतेत सांगितलेलं आहे की त्याचं कसं ध्यान करायचं. तर त्याने सांगितलं आहे की अंधाराला सामोऱ्या जाणाऱ्या सूर्यासारखं त्याचं ध्यान करा आणि तो तुमचं रोल मॉडेल आहे. तुम्ही तो सूर्य बनून तिकडे जायचं मृत्यूच्या प्रदेशात. मृत्यू जरी आला तरी तिकडे तुम्हाला खडी ताजीम दिली जाईल. जिकडे तुम्ही जात असाल ते आपल्याला माहीत नाही तो लोक कुठे आहे आणि कसा आहे, पण तिकडे खडी ताजीम देऊन तुमचं स्वागत केलं जाईल. जो भीत नाही त्याचं स्वागत मृत्यूसुद्धा स्वतः सलामी देऊन करतो. तर तुम्ही
भ्यायचं बंद करायचं. कोणालाही कशालाही भ्यायची गरज नाही. काय करेल तो देहच नेईल की नाही, पण जो लाखो लोकांच्या मनामध्ये राहायला लागला तो मरेल कसा? तिथे मृत्यू हारतो. पांडुरंग शास्त्री आठवले, बाबा आमटे गेले, आता नाहीत आपण, पण ते लाखो लोकांच्या मनामध्ये अजून आहेत, म्हणजे मृत्यूला हरवून गेलेले आहेत, मृत्युंजय आहेत. सगळे तुम्ही पण तसे बनू शकता. भिण्याचं आत्तापासून थांबवा. आत्ता ठरवा आता नाही भिणार म्हटलं की भीती नाहीशी होते. बेस्ट लक.